नमस्कार, मी अनुराधा सनगर. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. सर्वांच्या आवडत्या गणरायाचे पुण्यनगरीत भक्तांनी मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात वाजत गाजत स्वागत केले. वाढती महागाई, मंदीचा कडाका, अस्थिर राजकीय वातावरण आणि दहशतवादाचे सावट या सर्व पार्श्वभूमीवर विघ्नहर्त्या गणरायाचे सर्वत्र आनंददायी आगमन झाले. हे आगमन थाटात आणि दिमाखात व्हावे यासाठी सर्वजण प्रयत्नशील होते. घरगुती गणपती मानाच्या 5 गणपतींची आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतींची मुहूर्तावर प्राणप्रतिष्ठापना करण्यासाठी कार्यकर्त्यांची लगबग सुरू होती. त्याशिवाय गणरायाचे विधीपूर्वक स्वागत करण्यासाठी लागणारे पूजेचे साहित्यासह विघ्नहर्त्याचे आनंददायी वातावरणात स्वागत करण्यात आले. मानाच्या गणपतींची मुहूर्तावर प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी कार्यकर्ते सज्ज झाले होते. बहुतांशी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीही मिरवणूक शानदार आणि दिमागदार व्हावी यासाठी ढोल ताशांची पथके, बँड, नगारा वादन आणि पारंपरिक वाद्यांची पथके तैनात केली होती. मानाच्या गणपतींसह बहुतांश प्रमुख सार्वजनिक मंडळांच्या श्रींच्या मिरवणुकीला सकाळीच सुरुवात झाली. तसेच श्रींचे स्वागत सजवलेल्या रथातून अथवा पालखीतून करण्यात आले. फुलांची आकर्षक सजावट केलेल्या रथावर आरूढ झालेली श्रींची मूर्ती, पुढे जल्लोषात वादन करणारे ढोल ताशा पथके, मिरवणुकीचा आनंद घेणारे कार्यकर्ते 1, 2, 3, 4 गणपतीचा जय जयकार असा नारा देत होते. गणेशोत्सवात कार्यकर्त्यांना पहिल्या दिवसाचा उत्साह प्रचंड असतो. गणरायाचे आगमन वाजत गाजत झाले पाहिजे असा कार्यकर्त्यांचा आग्रह असतो. त्यामुळे प्रतिष्ठापनेच्या वेळी ही मिरवणूक काढली जाते. प्रतिष्ठापनेच्या दिवशी मिरवणूक काढण्याची परंपरा अनेक वर्षांपासून आहे. यासाठीच यातील लवाजमा प्रचंड प्रमाणात वाढलेला दिसतो आणि म्हणूनच मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या सोयीनुसार सकाळी किंवा संध्याकाळी मिरवणूक काढली जाते. ढोल पथकाकडे अनेक सदस्य असल्याने सकाळी आणि संध्याकाळी एकेका मंडळांच्या मिरवणुकीत हे सदस्य सहभागी होतात. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची, मायेची माणसं होती. पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. कॉस्मॉस सहकारी बँकेच्या मोबाईल बँकिंग सेवेचे उद्घाटन सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मोबाईल सेवेचा वापर करून दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या खात्यावर 101 रुपयांची देणगी बँकेच्या वतीने पाठवण्यात आली. यावेळी कॉस्मॉस बँकेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, उपाध्यक्ष मिलिंद काळे, व्यवस्थापकीय संचालक विक्रांत पोंक्षे, सहव्यवस्थापकीय संचालक सुहास गोखले आदी उपस्थित होते. कॉस्मॉस सहकारी बँकेच्या 6 राज्यात शाखा आहेत. कॉस्मॉस बँकेला संपूर्ण देशभर विस्तारीकरण करण्याची संधी आहे असे मत व्यक्त करून पाटील म्हणाले, ग्राहकांनी विश्वास संपादन केलेली 107 वर्षांची परंपरा असलेली ही बँक देशातील अग्रगण्य बँक म्हणून नावारूपास यावी असेही त्यांनी म्हणले. सुरुवातीला कॉस्मॉस ही पतपेढी होती. त्यानंतर या पतपेढीचे रूपांतरण बँकेत झाले. कॉस्मॉस बँक ही देशातील अग्रगण्य सहकारी बँक बनावी, संपूर्ण देशभर बँकेचा विस्तार व्हावा यासाठी पाटील यांनी बँकेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
मोबाईल बँकिंग ही अतिशय सुरक्षित सेवा आहे. ही बँकिंग सेवा खर्चिक नाही, त्यामुळे अधिकाधिक ग्राहकांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. गोयल म्हणाले, कॉस्मॉस बँक वेगाने प्रगती करत आहे. 6 राज्यात बँकेच्या 134 शाखा आहेत. बँकेचे 20 लाखाहून अधिक ग्राहक आहेत. मल्टीनॅशनल खासगी बँकेप्रमाणे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कॉस्मॉस बँकेच्या वतीने सुविधा देण्यात येतात. मोबाईल बँकिंग त्याचाच एक भाग आहे असेही ते म्हणाले. कॉस्मॉस बँकेने केली आणि तिची सुरुवात आज माझ्या हस्ते झाली, याबद्दल मी समाधान व्यक्त करतो. रोख पैसे बाळगणं, चेकनं पैसे देणं, इंटरनेटवर काम करणं यापेक्षा गाडीत बसल्या बसल्या हिंडता फिरता केलेली खरेदी, द्यावायचे पैसे किंवा घ्यावायचे पैसे मिळाल्याचा आनंद या मोबाईल बँकिंग सेवेमुळे मिळणार आहे. खऱ्या अर्थानं प्लॅस्टिक करन्सीच्या पलीकडे जाऊन, इंटरनेट करन्सीच्या पुढे जाऊन मोबाईल या स्वरूपामध्ये आर्थिक व्यवहार होणार आहेत. यामुळं जो खर्च असतो एखाद्या व्यवहाराचा, तो कमीत कमी खर्च आणि जास्तीत जास्त सुरक्षितता अशा प्रकारे कल्पना राबवली जाणार आहे. याचा लाभ सर्व सहकारी सदस्यांनी घ्यावा आणि या नव्या तंत्रज्ञानाची खऱ्या अर्थानं उपासना करून तो लोकप्रिय करावा अशी मी सर्व ग्राहकांना विनंती करतो. आई वडिलांनी पै पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. राज्याच्या सांस्कृतिक धोरणांची सांस्कृतिक मंत्र्यांकडून योग्य अंमलबजावणी होत नसल्याची खंत सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केली. पुणे चित्रपट व्यावसायिक कृती समितीच्या वतीने अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदी विजय कोणके यांची निवड झाल्याबद्दल पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कृती समितीचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, दादासाहेब फाळके चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीकांत देशमुख, निर्माते विलास रक्टे आदी उपस्थित होते. अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पुणे शाखेचे नवनिर्वाचित अध्यक्ष सुरेश देशमुख यांचाही सत्कार पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. पाटील म्हणाले, राज्याचा सांस्कृतिक मंत्री म्हणून मी सूत्रे हाती घेतली तेव्हा राज्याला सांस्कृतिक धोरण नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे राज्यातील सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्ती, साहित्यिक यांची समिती नेमण्यात आली. त्यांच्या सूचनांची दखल घेऊन धोरण ठरवण्यात आले. मात्र आज त्याची योग्य अंमलबजावणी होत नसल्याची खंत वाटते. कोल्हापूर चित्रनगरी लवकरात लवकर सुरू होण्यासाठी संरक्षक भिंतीच्या कामाला प्राधान्य देण्याऐवजी चित्रीकरणासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी निधी खर्च करावा असे पाटील यांनी सांगितले. जयराम बापू देसाई हे हाडाचे पत्रकार आहेत अशा शब्दात सिम्बायोसिसचे संस्थापक डॉक्टर श्याम मुजुमदार यांनी त्यांचा गौरव केला. ज्येष्ठ पत्रकार जयराम देसाई यांच्या अमृत महोत्सवानिमित्त पुणे श्रमिक पत्रकार संघ आणि पुणे पत्रकार प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचा सहपत्नीक सत्कार संघाचे अध्यक्ष संतोष कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला. प्रतिष्ठानचे अध्यक्ष उमेश घोंगडे, विश्वस्त कार्यवाह श्याम दौंडकर, संघाचे सरचिटणीस राजेंद्र पाटील, बापूंच्या पत्नी जयश्री देसाई आदी यावेळी उपस्थित होते. मुजुमदार म्हणाले, यापुढील काळात संघाने पुणे शहरातील चांगल्या पत्रकाराला कार्यक्षम पुरस्काराने सन्मानित करावे.
विनम्रतेची भावना बापूंच्या अंगात भिनली म्हणून त्यांचा सर्व वृत्तपत्रात वावर आहे. म्हणूनच लोक त्यांना बापू म्हणून ओळखतात. बापू म्हणाले, लोकांचा विश्वास संपादन करून तो जपून ठेवण्याचे कार्य मी अंगीकारले, म्हणूनच पत्रकार संघाने माझा सत्कार केला याचा आनंद होत आहे, अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT एंड मैकेनिकल. MA कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, IT एंड मैकेनिकल. डिप्लोमा इंजीनियरिंग, मैकेनिकल एंड कंप्यूटर. MBA फाइनेंस, HR एंड मार्केटिंग. BCA, BBA, MBA एंड MCA फॉर इंजीनियरिंग और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. सिद्धांत इंटरनेशनल स्कूल CBSE फ्रॉम नर्सरी टू 5th स्टैंडर्ड. सिद्धांत कॉलेज. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी. 22 एकड़ का विशाल कैंपस. AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. गाईच्या दुधाचा खरेदी दर समान देण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य सहकारी दूध संघ कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला. हा दर 3.5 फॅट आणि 8 स्निग्धेतर घटक असलेल्या दुधासाठीच दिला जाणार आहे. 16 सप्टेंबर पासून त्याची अंमलबजावणी होईल. कृती समितीच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी आणि दुधाचे खरेदी आणि विक्रीचे दर निश्चित करण्यासाठी तज्ज्ञांची उपसमिती नेमण्याचेही या बैठकीत निश्चित करण्यात आले, अशी माहिती समितीचे अध्यक्ष विनायक पाटील आणि उपाध्यक्ष गोपाळ मस्के यांनी दिली. यावेळी पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब खिलारी, कार्यकारी संचालक डॉक्टर विवेक क्षीरसागर उपस्थित होते. सहकारी दूध संघाकडून खरेदी केल्या जाणाऱ्या दुधाला प्रति लिटर 2 रुपयांची दरवाढ देण्याचा निर्णय महानंदने घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर दूध उत्पादकांकडून खरेदी केल्या जाणाऱ्या दुधाचा दर निश्चित करण्यासाठी ही बैठक आयोजित केली होती. या बैठकीला शिवामृत, वारणा, कोल्हापूर, कोयना, संगमनेर, बारामती, राजाराम बापू, पुणे या सहकारी दूध संघांबरोबरच चितळे, SR थोरात, प्रभात, पराग, स्वराज, सोनई, ऊर्जा, कृष्णाई आणि गोविंद आदी खासगी संघांसह 66 संघांचे प्रतिनिधी उपस्थित होते. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडी पासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. आणि याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटूया याच वेळी. नमस्कार.